तर आज मी गेले कॅन्टीनला, पण त्या अगोदर जे रात्री मी चणे भिजत घातले ना, त्याचीच भाजी बनवायची होती. ते चणे चांगले स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर भाजी पण बनवून घेतली आणि मुलांना आहे ना, चण्याच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरच आवडते. मग भाकरी पण बनवून घेतल्या आणि शुभमला आज सुट्टी होती. पोहे पण बनवले त्याच्यासाठी. मी पण थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला, बाकीचे कामं पण आवरून घेतले आणि कॅन्टीनला गेल्यानं उशीरच होतो घरी येण्यास. मग मी पाण्याची बॉटल पण सोबत भरून घेतली आणि मी जिथे राहते ना, तिथनं कॅन्टीन आहे ना, थोडीशी दूरच आहे. त्यानंतर मग मी कॅन्टीनला पण आली आणि मी संगमनेरला राहत होते आणि तिथे काही कॅन्टीन वगैरे नाही. पण मग पुण्यामध्ये आले ना, तर मिस्टरांनी जाताना कार्ड वगैरे दिलं कॅन्टीनचं. म्हणे, "बाई कर एन्जॉय, तुला काय लागेल ते घेऊन येत जाय." आणि खरंच मी कॅन्टीनला आले ना, एवढं सामान घेते ना, पूर्ण ट्रॉली भरूस्तोवर सामानच घेत बसते. माझं काही मन भरतच नाही. आणि कोण-कोण फौजी वाईफ माझ्यासारखं करतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता सर्व सामान घेऊन तर झालं, पण लाईन एवढी मोठी लागलेली होती. म्हटलं आता आपले 1-2 तास तर या लाईनमध्ये जाणार आहे आणि तेच झालं. 1-2 तासानंतर बिलिंग वगैरे झालं आणि त्यानंतर एवढं सामान बघून तर आता मी घरी कशी घेऊन जाईन? तर हाच मोठा प्रश्न मला पडलेला.